बातमी आहे जरांगे आणि भुजबळ यांच्यामधल्या वागयुद्धासंदर्भातली। कारण आपण बघतोय जसा मराठा आरक्षणाचा जी.आर. निघालाय तर मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध वागयुद्ध हे पाहायलाच मिळते आणि पुन्हा एकदा या दोघांमध्येही ही शाब्दिक लढाई जी आहे ती रंगताना बघायला मिळते आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही शाब्दिक लढाई आणखी वाढत जाणार का असाच प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। याचं कारण पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये टीका प्रतिटीका बघायला मिळते आणि वार पलटवाराचं हे सत्र आहे। मुंबईतल्या मराठा मोर्चावर टीका करत भुजबळांनी मराठा आंदोलकांनी हैदोस घातल्याचा आरोप केलेला, ज्यावर जरांगेंनी उत्तर दिलं, पण भुजबळांवर पलटवार करताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। 3-4 दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे। मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं जरांगेच्या कार्यकर्त्यांनी आणि यावर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं माहिती। आणि त्या प्रेशर खाली हा जी.आर. निघाला आणि हा जी.आर. जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे। ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक ही आहेत मुंबईची, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले, त्यांना दाखवलं, त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं, उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या, हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांत शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे। जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडं बरेच आहेत ना, इंग्लंड आमचे तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे। ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे, ते करतात एखाद्याच्यात हाकून द्यायला की